महाराष्ट्रात अशा अनेक लेण्या आहेत ज्या त्यांच्या वास्तुकला आणि वास्तुशिल्प यासाठी प्रचंड प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रातील लेण्यांचा इतिहास फार जुना आहे। अशातच आज आपण नाशिकच्या त्रिरश्मी लेणींबद्दल जाणून घेणार आहोत। नाशिकमध्ये मध्यवर्ती बस स्थानकापासून 8 किलोमीटर अंतरावर पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी आहे, जी नाशिकच्या दक्षिणेला त्रिरश्मी टेकड्यांवर वसलेली प्राचीन दगडी लेणी आहे। या लेण्याचे स्थान हे महाराष्ट्रातील एक पवित्र बौद्ध स्थळ म्हणून ओळखले जाते आणि नाशिकमध्ये भेट देण्याच्या लोकप्रिय ठिकाणापैकी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे। पांडव लेणी ही हीनयान बौद्ध धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 24 लेण्यांची एक समूह आहे। तसेच इसवी सन पूर्वी 3रे शतक ते इसवी सन 2रे शतक या दरम्यान कोरलेल्या आहेत आणि या लेण्यांचा महाभारतातील पात्रांशी म्हणजे पांडवांशी कोणताही संबंध नाही। या लेण्या त्या काळातील शासकांनी बांधलेल्या होत्या। हीनयान बौद्ध भिक्खूंसाठी सातवाहन म्हणून ही लेणी ओळखली जाते। या लेण्यांचे अधिक प्राचीन नाव त्रिरश्मी लेणी आहे, जेथे मूळ त्रिरश्मी म्हणजे ट्रिपल रॉयल असे ओळखले जाते। चैत्य असलेली 18वी लेणी वगळता बहुतेक गुहा येथील विहार आहेत। येथील लेणी 3री, 10वी आणि 18वी तसेच 20वी आणि 24वी लेण्यांपैकी सर्वात लक्षणीय आणि आकर्षक लेणी आहेत, ज्या त्यांच्या भव्य शिल्पांसाठी अधिक प्रसिद्ध आहेत। गुहेमध्ये 3 आकर्षक शिल्पांसह एक मोठा विहार आहे। तसेच 10वी गुहा ही देखील एक प्रसिद्ध विहार म्हणून ओळखली जाते, परंतु ही लेणी 3री लेणीपेक्षा खूप जुनी आणि छोटी आहे। लोणावळ्याजवळील कार्ला लेणी एवढी जुनी असल्याचे इथे मानले जाते। या लेण्यांमध्ये तीर्थक्षेत्र, टाके, दुर्मिळ शिलालेख, बुद्ध आणि बोधिसत्वाच्या कोरीव आकृत्या तसेच वृषभदेव, अंबिकादेवी, वीर, मणिभद्रजी इत्यादी जैन तीर्थकांच्या मूर्त्या देखील आहेत। चैत्य गुहा ही दर्शनी भागासह उत्कृष्ट शिल्पकला म्हणून ओळखली जाते। या लेण्यांमध्ये अनेक शिलालेख सापडतात। 3री, 11वी, 12वी, 13वी, 14वी, 15वी आणि 19वी तसेच 20वी मधील हे शिलालेख अधिक वाचनीय म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत। येथील 15वी गुहा ही श्री यज्ञविहार शिलालेखात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या शेवटच्या शक्तिशाली सातवाहन राजा श्री यज्ञ सातकर्णी याचा उल्लेख करणारी ही लेणी ओळखली जाते। इतर शिलालेखामध्ये भट्टपालिका, गौतमीपुत्र, सातकर्णी, सातवाहनातील वशिष्ठीपुत्र, पुलवामी आणि शत्रांपैकी 2, दशमित्र आणि उशवंदत ही नावे आढळतात। पांडव लेणीपर्यंत डोंगराच्या पायथ्यापासूनच पायऱ्या चढून वर शेवटपर्यंत पोहोचता येते। तसेच येथील लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 20 मिनिटांचा ट्रेक करावा लागतो। येथील काही लेणी या दगडी शिडीने गुंफून जोडलेल्या आहेत, ज्या त्यांना इतर लेण्यांशी जोडतात। अशा प्रकारे येथील त्रिरश्मी लेणी नाशिकची ही सर्वोत्तम प्रसिद्ध आहेतच, परंतु या व्यतिरिक्त ज्या वरील सांगितल्याप्रमाणे क्रमवार ज्या लेणी आहेत त्या देखील तितक्याच प्रसिद्ध आहेत। अशातच हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। तसेच हा ऐतिहासिक ठेवा भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे इथे एकदा तरी नक्की भेट द्या। आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।